बुग्गू हर्ष मम्मा पेंटला दाखव रे प्लेन. हा दाखव ना, मग हे लावतं दे मग दाखव फ्रेंड्स ना. दाखव फ्रेंड्स. हे बघा, आज बुग्गूच्या स्कूल मध्ये काय बेटा, स्ट्रिप्स डे आणि इंडिपेंडन्स. स्ट्रिप्स डे आणि इंडिपेंडन्स डे. आणि माझ्या गुरुमध्ये काय होते मम्मा? गिंडे ना झाला तो होता. होता झाला तो. तिथे कुठे गेला? एकच, ह्या फ्रॉकला एकच टीचर. गुड मॉर्निंग. बुग्गूला सोडून आलोय फ्रेंड्स स्कूल मधून. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर येता येता मी फुलं म्हणजे देवासाठी हार घ्यायचा होता, तर म्हटलं तुझ्यासाठी एक रोज पण घेतो. पण त्या दादांनी एक छोटीशी मिस्टेक केली. मिस्टेक नाही, आता त्यांनी ते करून टाकलं पटकन. आता मी बघितलं, तर मला एकदा घरी पोचल्यावरती सांगतो काय झालं. हा हार, पहिला हार लावून घेऊया. हे एलिफंट आपण खाली काढून ठेवलं, म्हणजे बेबी कॅप त्याला घालता येईल आणि मग मला बाहेर निघताना ह्याच्या डोक्यावरून घेता येईल. ठीक आहे. कशाबद्दल? असंच खूप दिवस दिला नव्हता. अरे देवा. सॉरी असं जोरात लागला ना, कॉर्नरच लागला ना. कुठे लागला? डोळ्याला. धडपड किती आहे. मी माझं काम करते, तू मध्ये आला. त्यांना मी ऍक्च्युली ना, हे मी असं त्यांना काठी मोठी होते खाली आणि ते ना क्लासिक दिसत होते, एवढी मोठी काठी आणि वरती छोटं गुलाब. तर मी त्यांना दिलं, बोलले हे घाला, हे द्या. आम्ही जीपे करतो तोपर्यंत त्यांनी देवाला अर्पण करायचं असं खालतून त्यांनी दांडीच कापून टाकली. एवढं सगळे घालून आले होते. नॉर्मल ड्रेसिंग स्ट्रिप्स वगैरे नव्हतं घातलेलं. ना, स्ट्रिपचं नाही घातलेलं. घातलेला, स्ट्रिप्सच घातलेला. गुलाब सेटल झालं. ही टेबल इथं उघडायला गेली आणि मी इथं गुलाब ठेवलेलं तिने, ते मी असं उचलायला गेलो तर मी इथून हात काढायला आणि तिचा मांजा इकडे आहे ना आणि माझा मांजा इकडे, दोघांचे मांजे लपेटले एकमेकाला आणि मग माझा हात असं झाला आणि हे कबड पूजाच्या ताड करून इथं डोक्याला पडलं. तुम्ही चालू ठेवलंय गॅस? मी चालू ठेवलंय. हो. बंद कर. कुठे जायचं लेफ्ट राईट? त्या साईडला तिकडे. कुठे? तिकडे मी पाठी मुंडी फिरवून बघू पूर्ण. कुठे तिकडे म्हणजे? तिकडे म्हणजे मामेचीच पोहोचते इकडे. आता कळलं? हा आता कळलं. तिकडे तिकडे मी पुढे बघून कुठून विचार करू तिकडे. कोण आलं आपल्याकडे? कोण आलं? भेटून फ्रेंड्स. आम्ही आज बुग्गूच्या फ्रेंड्सला बघितलं. त्यांचं नाव बुग्गू हमेशा घरी घेत असते. बाय. हा एक कार्टून आहे यार ऍक्च्युली. तर काय रे, कसले झाड आणले दादा? ही जास्वंदी आहे. वाव. हाय, आता बुकूला पाठी बसतो. हे बुको अरे बिस्किट नाही, तू डबा खाल्लास ना तुझा. अरे पण नाही आता काय खायला, पुढे जाऊन देऊ त्याला. बुको बेटा, आपण पुढे जाऊन काहीतरी पुढे त्याला घेऊया. बिस्किट घेऊ, त्याला बोलूया आमच्या सोबत तिकडे. चल तू राहायला तिथे बिस्किट बेटा आजूबाजूला एक तरी दुकान दिसतंय का बघ बिस्किटचं? एक पण नाहीये.
अरे पण आता इथे बिस्किटचं दुकान नाही आहे, तिथे घेऊया पुढे आणि त्याला देऊया. तुम्ही येताय का? गाडीवर घेऊ ना. अरे पण गाडीवर बस. आपण नंतरला घेऊया बिस्किट आणि येऊया, ठीक आहे? बस लवकर, चला बसा. मला जागा दे बघू जरा पुढे सगळं. मग मी उतरू. जास्वंदाने काय घेतलंय? तुळस. मी उतरू. जास्वंदाने तुळस घेतलं. हा. उसको बॉक्स करना है क्या? हा. कितना बॉक्स करना है? थोडासा 6 इंची उधर 58 इंच उधर 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 बॉक्स चाहिए. इधर भी आगे थोडासा बॉक्स चाहिए. त्याचं आपण फक्त असं straight तसंच होतं शेवटी ना, एंडिंगला तुझ्याच म्हणण्यानुसार होतं. मी फक्त बोलतोय तुला नको पाहिजे तर नको, ठीक आहे? माझी आयडिया ही ऍडजस्ट करू शकतो, ही ऍडजस्ट नाही करू शकत जे हिने प्लॅन केलं ते. मैं भी फ्लैट देख रहा हूँ ना. कोणीतरी भेटलं जे पहिल्यांदा नाही नाही, मला पहिलं क्लिअर करायचंय. हा माणूस गेले 2 महिने मी ग्रिलवाल्याकडे जातो, आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो. बघ खाली बघ. अरे थँक्यू. हे बेटा परत दे मला छान फोटो काढू दे. दे 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 बघू दे लवकर. अरे मला दिला ना मी. तोंडावर नाही तोंडावरती छान एक्सप्रेशन कर आणि मम्माला दे असं, आय लव्ह यू मम्मा. जा. आय लव्ह यू नाही बोलायचं मला. आय लव्ह यू. ठीक आहे नको बोलू, बस तिथे. डॅडाला दे ना तू. नको मम्माला दे, पहिला मम्मा सोबत फोटो काढू दे ना. डॅडाला दे. मला पाहिजे फोटो काढ. मम्माशी इथे बस तरी मग फोटो काढतो. फोटो काढ असं छान. आता तुझी पाहिजे दे दे दे. यार ए बुकू बस बेटा खाली, मी पटकन फोटो काढतो. 1 2 3 हा बस. आय लव्ह यू. अरे वा. बस दे मी काढते. व्यवस्थित काढा. चालू आहे का बघ पहिला रेकॉर्डिंग तू. बेबी थँक्यू बेटा. तर मी असं म्हणत होते की हा माणूस गेले 2 महिने मी ग्रिलवाल्याकडे जातोय पण ग्रिलवाला येत नाही. रोज जायचा पण ग्रिलवालाच यायचा नाही. मी आता एकदा गेले आणि तो ग्रिलवाला घरात पण आला आणि काम पण त्याने स्टार्ट केलं. ह्याला म्हणतात काय बोलून नाही करून पण दाखवायचं. ऍक्च्युली पण बरं झालं, चांगलं माणसं आले ते. त्यांनी बजेट वाईज सांगितलं होईल बाबा, एकदा ग्रिलचं होऊन जाईल. हॉल आपण हॉलची नाही करत ऍक्च्युली. हॉलची का नाही करत आहे ते पण मी तुम्हाला रिझन सांगते. बेडरूम मध्ये मोस्ट ऑफ द आम्ही जास्त व्हिडिओ काढत नाही आणि बेडरूम मध्ये कपडे असतात, त्याच्यामुळे तो उजेड आला बरा नाही आला बरा त्यातला गत आहे, त्याच्यामुळे जास्त काय हे होत नाही. पण जास्त व्हिडिओ आमचे इथे काढले जातात आणि हा जसं तुम्हाला आता दिसतंय की याचा पडदा सरकवलेला असतो, विंडो अशी ओपन असते, मग तो उजेड येतो आणि ते छान वाटतं. जर ग्रिल लावली तर तेवढा उजेड नाही येणार, कारण का पत्रा पण वरती लावलं जाणार तो, तर त्याच्यामुळे ती सावली आणि अगोदरच इथे उजेडचा थोडाफार त्या भिंतीमुळे कमी येतो, म्हणजे ऊन वगैरे थोडंफार कमी येतं. म्हणून मी त्या सेन्समध्ये जाऊन विचार केला की हॉलमध्ये नको लावायला, जे आहे त्याच्यामध्ये जाऊ, कारण का तेवढं काय गॅलरीमध्ये वगैरे जाणं होत नाहीये हॉलच्या. नॉर्मली गेलो तरी आम्ही एवढा इथल्या इथेच जातो, म्हणून म्हटलं की नको. पण बेडरूममध्ये जातो, बेडरूममध्ये खूप सारं काम होतं. मी वरती टेबलवरती चढून वगैरे कपडे वाळत घालते, सो बाय चान्स उद्या काय झालं तर माझे दोघं पण पोरके होते. काय येण्यासारखं बोलते रे. ग्रिलचं काम एकदा असं होईल. चला आता फ्रेश अप होऊ आणि जेवून घेऊ. दुपारच्या जेवणात काय बनवले पूजा? चण्याची उसळ बनवले आणि रोटी भाजी. म्हटलं जाऊन लगेच आम्ही अर्धा 1 तासात भाकरी बनवेन असा विचार केला होता, पण आता काय भात आणि मी आज जाऊन बाजरीचं पीठ देऊन होतं. मला बाजरीची भाकर हवी झाली. फ्रेंड्स संध्याकाळ आणि आता जेवण पण चालू आहे रात्रीचं. तेवढ्यात पूजाला काहीतरी आठवलं आपला एक्सपिरियन्स. पाण्याची बॉटल मी म्हटलं त्याने 10-12 दिवस म्हणजे त्याने सांगितलं संडे पर्यंत काम होईल करून, तर त्याने संडे पर्यंत करावं, महिना नको लावायला. म्हणून त्याला अगोदरच म्हटलं मी अभी एडवांस आपको 2000 रुपये दे रही हूँ, बाकी का काम होने के बाद तुरंत दूंगी, बट अभी नहीं दूंगी बाप्या. मग आता त्याने येऊन त्याला ऍडव्हान्स दोन आपण म्हणून 2000 दिलेत, पूर्णच्या पूर्ण नाही दिले. त्याला बोलली क्लिअर कट बोलली, भाई तुझं काम होईल तेव्हा तुला मी पूर्ण देईन.
इकडे जरा. तसं नको परत की आपण पाठी पडलोय कर कर कर. बिकॉज 4 दिवस तर बोललाय की 4 दिवसात तुम्हाला दोन्ही ग्रिल लावून देतो किंवा 5 दिवसात. आपण म्हटलं ठीक आहे पण प्लीज लाव. ऑलरेडी एकदा चटका बसला तर आता जरा फुकूनच. Friends, लक्षात आहे मागच्या जन्मी आपण एक केक आणलेला तिरामसू. अजून तो ह्या जन्मापर्यंत सुखरूप आहे आणि आम्हाला लक्षात आले की आमचा लास्टच्या जन्मी आम्ही हा केक खालचा राहून गेलेला आहे. बघा ही गोल्डन झाली ही पाकळी. दाखव. थोडस चाव, मोठं नको चावूस. अर्ध चावलं. चॉकलेट आहे. देऊ कट करून डिश मध्ये, तू खा. दे मला पण दे. काय तिरामसू काय काय ना 85-90 रुपयाला आहे. काय पण येते चोकोलाव बरा होता यापेक्षा. आणि आय थिंक मी हे घेण्यापेक्षा ना गपचूप तो हेच घेतलं पाहिजे होतं, काय कुनाफा वगैरे किंवा दुसरं काहीतरी. मग तू का नाही घेतलं? नाही चांगलं. मला तरी नाही आवडलं. तुला बघ आवडेल का? आता तिकडे मी इथे थांबलो तर तू तिकडे का गेली? कसं आहे? ओके ओके. बघतो का? जा घेऊन येतो ना. बेटा कसं आहे? आवडला तुला? एकदा दे रे सगळा. कुणाकडे घेऊन ये ना. आता मी कामात आहे जरा. सॉरी मी तुला दाखवायलाच विसरलो. मी तुझ्यासाठी मागवलं. थांबव ते बंद कर. पॉज कर. सकाळी माझं एक पार्सल आलेलं आहे अमेझॉनचं. हे मी तुझ्यासाठी मागवलंय. आपल्या इथं म्हणजे सूट होईल ते चांगलं. तिथं मी दाखवायलाच विसरलो. भिंतीवरती कॅलेंडर लटकवलंय. आपल्याला कमेंट म्हणजे आपल्या बऱ्याच जणांनी सांगितलेलं भिंतीवरती नाही बरोबर दिसत आहे म्हणून मी अमेझॉन वरती शोधून मागवलं काहीतरी. मी ऑनलाईन शॉपिंग करायला लागलायस का? घरासाठी. आता हे मी स्वतःसाठी पण नाही घेते आणि हे चांगलं आहे काहीतरी. स्वतःसाठी घेतलंच नाही. हे पण घेतलंच पडे बघ ना. मला लक्षातच नाही यार. मी हे दुपारी लपवलं ओशीपाटी तुला सरप्राईज द्यायला. हे बघा फ्रेंड्स, व्हॉट इज दिस? बघू तू दे मला. वा नाईस, छान आहे. कसं बेटा? म्हणजे बघा पूजाला दुसरं कॅलेंडर मला पण नव्हतं पाहिजे कारण की वार तिथे काय समजत नाही. हे तिथं आपण तिथे किंवा त्या कबडच्या आतमध्ये पण ठेवू शकतो. आणि हे बघ असं जो पण महिना चालू आहे तर हे प्रॉपर मराठी कॅलेंडर आहे. ह्याच्यामध्ये बघा आता हे ऑगस्ट आहे. हे बघा कोणत्या दिवशी काय काय हे सगळं आहे ना, सगळं मेन्शन. काय नव्हतं बेटा, तू तर जरा ओव्हर ऍक्टिंग कमीच कर. कलरफुल पण आहे आणि छान आहे बघा. सॉरी सेकंड. पेपर पण हार्ड आहेत है ना? आहे सगळं. बघते. मंडेलाच गणपती येतात आहेत. पुढच्या महिन्यात अंगारकी संकष्टी उपवास आहे. कसं वाटलं? छान आहे. धरती ते ठेव आता. ऑगस्ट त्याचं हे तरी दाखव ना. बघा हे बघा असं काय स्टँड आहे. हा त्याचं ते दाखव. मेन आहे बघ पुढचं. बघा मराठी दिनदर्शिका 2026. गणपती बाप्पा आला. गणपती बाप्पा कसं वाटलं? बोलली ना. दुपारीच तुला दाखवायचं होतं यार. कारण की या पूजाला असं प्रॉपर कॅलेंडर पाहिजे होतं जे हे दिसेल आणि असं शो साठी पण. तर म्हटलं भिंतींवरती आता कुठे हिते तिथे खेळ ठोकायचे म्हणून असं काहीतरी मागवलं स्टँड ठेवण्यासारखं आहे ना. क्वालिटी पण चांगली आहे की नाही? कुणी काढलं पण हे कुणाला भेटलं? इथेच ठेवलेलं मी लपवून म्हणजे खुर्शीच्या पाठी.